नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल भगत आपल्या इतिहासाच्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आतापर्यंत जो आपण इतिहासाचा भाग बघितला त्यामध्ये आपण ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारताला कसं जिंकायला सुरुवात केली याची आपण माहिती पाहिली आणि ब्रिटिश सरकारचा भारताला जिंकण्यामागे काय उद्देश होता हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं। त्याच लेक्चरला आपण आज कंटिन्यू करू। चला तर मग सुरुवात करू की बघा, भारताला जिंकण्याचा इंग्लंड सरकारचा काय उद्देश होता। तर बघा, पहिला उद्देश आपल्याला लक्षात येते की ईस्ट इंडिया कंपनीने जर भारताला जिंकलं तर भारतातील टॅक्स मध्ये ब्रिटनच्या सरकारला काय मिळणार होता? हिस्सा मिळणार होता। मग आता बघा, कालचं जे काही लेक्चर झालं त्या लेक्चर मध्ये मी सांगितलं की ज्या वेळेस ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून टॅक्स गोळा करण्याचा, टॅक्स कलेक्ट करण्याचा जो काही अधिकार मिळाला, त्या अधिकाराचा ब्रिटन सरकारवर काय फायदा झाला आणि भारताची कशी दुर्गती झाली होती हे कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं। तर मी याच पॉइंटला एक्सप्लेन केलं होतं काल। आता शॉर्ट मध्ये याला एक्सप्लेन करतो की बघा, ईस्ट इंडिया कंपनीने जर भारताला जिंकलं तर भारतातील टॅक्स मध्ये काय मिळणार? ब्रिटन सरकारला हिस्सा मिळणार। एक हिस्सा जाईल ईस्ट इंडिया कंपनीला आणि एक हिस्सा जाईल ब्रिटनला, म्हणजे ब्रिटनच्या सरकारला। आपल्याला माहित आहे ना की ज्या वेळेस 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था लागू झाली त्यावेळी 4 लाख पाऊंड हिस्सा जो जात होता तो ब्रिटनच्या सरकारला जात होता। ठीक आहे। तर या हिस्स्यामुळे म्हणजे भारतात त्या कंपनीला टॅक्स कलेक्ट करण्याचा, गोळा करण्याचा जो काही अधिकार मिळाला त्याच्यामुळे भारताची कशी दुर्गती झाली होती आपण पाहिलं होतं। ठीक आहे ना? ओके। तर एक तर ब्रिटिश सरकारचा उद्देश असा होता की जर भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आपण सरकार स्थापन केलं, सत्ता स्थापन केली, तर त्याच्या टॅक्स मध्ये काय मिळेल? आपल्याला अधिकार मिळेल। नंबर 2 आहे की याच पैशातून इंग्लंडमध्ये काय होत गेली? औद्योगिक क्रांती होत गेली। तर बघा, 18व्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली। इंग्लंडमध्ये काय झाली? औद्योगिक क्रांती झाली। इथं मोठे मोठे कारखाने तयार व्हायला लागले, मोठमोठे टेक्नॉलॉजीज इथं तयार होऊन राहिल्या होत्या आणि त्यामुळे काम झालं की उत्पादनाची गती वाढली। आता भारतामध्ये आणि इंग्लंडमध्ये काय फरक आहे? तर भारतामध्ये जो काही कच्चा माल तयार होते तो कच्चा माल तयार होते हाताने बनवलेला आणि इंग्लंडमध्ये जो काही माल बनते तो बनते मशिनरीजनं, मशीननं तयार होते। आणि जो माल मशीननं तयार होते त्याची क्वालिटी पण कशी राहते? चांगली राहते, दिसायला पण कसा राहते? चांगला राहते। तर बघा, 18व्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालंय का उत्पादनाची गती वाढली, कारण एक मशीन जवळपास 10 लोकांचं काम करते, त्याच्यामुळे काय झाली? उत्पादनाची गती वाढली। आणि जर उत्पादनाची गती वाढली त्यामुळे यांना आता कच्च्या मालाची मागणी वाढली, म्हणजे कच्च्या मालाची गरज पडली। कच्च्या मालाची गरज पडली म्हणून काय झाली? कच्ची मालाची मागणी पण वाढली, कच्च्या मालाची मागणी वाढली। आणि हा कच्चा माल त्यांना भेटणार कुठून होता? भारतातून। म्हणजे भारतातून हा कच्चा माल ते घेऊन जायचे ब्रिटनला आणि हाच माल पक्का झाल्यावर भारतातूनच कच्चा माल घेऊन जायचा आणि हाच कच्चा माल ब्रिटनमध्ये जाऊन त्याच्यावर प्रोसेस करायची, त्याला पक्का करायचा आणि पक्का झाल्यावर त्यांच्या देशात खपत नाही, त्यांच्याच देशामध्ये तेवढा माल, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये माल बनणार, तेवढे काही त्यांच्याच देशात खपणार नाही, कारण उत्पादन जास्त आहे आणि मागणी कशी आहे? कमी आहे। आणि उत्पादन जास्त झालं आणि मागणी कमी झालं त्याच्यामुळे एक होऊन राहिलं की त्यांना बाजाराची गरज आहे। आता हा माल खपवण्यासाठी त्यांना मार्केटची गरज आहे, तर त्यांना आता काय पाहिजे? त्यांना पाहिजे मार्केट, आणि मार्केट पाहिजे हा बाजार जो त्यांना भेटला आपला भारतात मिळाला।
कारण भारत एवढा खूप मोठा देश आहे, तर हे जे काही मार्केट मिळालं त्यांना ते मिळालं भारतात. लक्षात आलं की औद्योगिकरणाचा काय परिणाम झाला. तर पहिला एक पॉइंट आपल्याला सांगता येते की 18व्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाली त्याच्यामुळे उत्पादनाची गती वाढली. उत्पादनाची गती वाढली त्याच्यामुळे काय झालं तर कच्च्या मालाची मागणी वाढली. कच्च्या मालापासून काय झालं का मोठ्या प्रमाणामध्ये पक्का माल तयार झाला. पक्का माल जो तयार झाला त्याला आता विकायचा आहे. इंग्लंडमध्ये कसं झालं की मागणी कमी आहे आणि उत्पादन खूप जास्त झालं, तर जेवढी मागणी आहे तेवढी तर आता ते सेल करून घेईन आपल्या देशामध्ये, पण जो उरलेला माल आहे तो विकायचा आहे. तो विकण्यासाठी त्यांना पाहिजे बाजार, आणि हा जो काही बाजार भेटला त्यांना तो भेटला भारत. मग काय का भारतात मिळाला, आणि तसेच त्यांच्या देशात स्पर्धा पण होती. भारतात माल विकण्याची काही स्पर्धा नव्हती, ठीक आहे ना. म्हणून काय केलं का औद्योगिक क्रांतीमुळे हा परिणाम झाला. पुन्हा भारतात कमी पैशात काम करणारे मजूर होते, कारण लोकसंख्या पण जास्त होती आणि काय होती रोजगार कमी, ठीक आहे. आणि भारतात अनेक उद्योगासाठी लागणारा कच्चा माल पण भारतामध्ये अवेलेबल होता. तर हे एक कारण आहे की भारताला जिंकण्याचा इंग्लंड सरकारचा काय उद्देश होता. तर त्याच्यामध्ये हा पण एक उद्देश आहे की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती, त्याच्यामुळे पण इंग्लंडच्या सरकारला भारताला जिंकण्याची गरज पडली. चला, तर दुसरा मुद्दा आपण कव्हर केला. आता पुन्हा एक तिसरा मुद्दा की ब्रिटनच्या सरकारला भारताला जिंकण्याची गरज का पडली. त्याच्या मागे तिसरा एक कारण आहे की औद्योगिकरणामुळे इंग्लंडमध्ये प्रचंड श्रीमंत लोक तयार झाले. औद्योगिकरणामुळे काय झालं का ब्रिटनमध्ये खूप श्रीमंत लोक तयार झाले, आणि श्रीमंत लोक तर आहे ते एक काम करते, एक तर औद्योगिकरणाच्या मागं आणि दुसरे जे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या मागं लागत. तर त्याच्यामुळे काय झालं, पण इंग्लंडमध्ये त्यांना आता काय करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे. पण जर इंग्लंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तिथं स्पर्धा खूप आहे, कारण तिथं भरपूर जण पैसेवाले श्रीमंत लोक आहे, म्हणून तिथं प्रॉफिट कमी आहे. मग ते प्रॉफिट पाहणार, तर प्रॉफिट कुठं आहे, भारतामध्ये प्रॉफिट आहे. का बरं, कारण भारतामध्ये स्पर्धाच करावी लागणार नाही त्यांना इतर पैसेवाल्यांसोबत, म्हणून पैसा त्यांना गुंतवायचा आहे. कुठं आहे, भारतात पैसा गुंतवायचा आहे. भारतात जर पैसा गुंतवला तर त्यांचा पैसा सेफ आहे. सेफ कसा काय आहे, तर बघा, भारतात जर ब्रिटनचं सरकार राहिलं तर नियम कायदे कानून पण कोणाचे, ब्रिटनचे. त्यामुळे त्यांनी गुंतवणूक करायची पण आहे, कुठं करायची आहे, भारतामध्ये करायची आहे. म्हणजे बघा, औद्योगिकरणामुळे इंग्लंडमध्ये प्रचंड श्रीमंत लोक तयार झाले, पण इंग्लंडमध्ये फायदा नसल्यामुळे तेथे गुंतवणूक करायला ते तयार नव्हते. पण भारतात ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळे त्यांचा पैसा सुरक्षित राहील, त्याच्यामुळे त्यांनी काय करायला सुरुवात केली, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. तर एक कारण हे पण आहे की भारतामध्ये काय होईल, तिकडच्या उद्योगपतींची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये होईल. हा पण एक मुद्दा आहे की ब्रिटनच्या सरकारने भारताला जिंकण्याचा काय उद्देश होता. तर हा पण एक उद्देश आहे की ब्रिटनच्या सरकारने भारताला का बरं जिंकायला सुरुवात केली. नंतर भारताच्या माध्यमातून इंग्लंडमधील लोकांना रोजगार मिळणार होता. जर ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये राहिली तर भारताच्या माध्यमातून ब्रिटनच्या लोकांना काय मिळणार आहे, रोजगार मिळणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर हा रोजगार भारताच्या माध्यमातून कसा मिळणार. जर ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये राहील तर त्यांचं प्रशासन चालवायचं आहे, तर त्यांचं प्रशासन चालवण्यासाठी त्यांना अधिकाऱ्याची गरज पडेल आणि कर्मचाऱ्याची गरज पडेल. तर हे अधिकारी आणि हे जे कर्मचारी आहेत त्यांना काय भेटणार आहे, रोजगार मिळणार आहे. तर लक्षात घ्या का प्रशासन चालवण्यासाठी त्यांना कर्मचारी आणि अधिकारी पाहिजे, आणि यांचाच काय होईल की यांना रोजगार मिळेल. तर हेही एक कारण आहे की भारताला जिंकण्याचा इंग्लंड सरकारचा एक उद्देश होता. त्याच्यानंतर आणखी एक उद्देश होता की भारताच्या टॅक्सच्या माध्यमातून जो पैसा येते त्या पैशातून आपण भारतीय लोकांचीच काय करायची, एक मोठी सेना तयार करायची, आणि याच सेनेच्या भरोशावर आपण जगातले इतर देश जिंकायचे. हा पण काय आहे, ब्रिटन सरकारचा एक उद्देश आहे. आणि हे जे काही भारतातले जे काही सैनिक असन
त्याच सैनिकाच्या भरोशावर एक तर दुसऱ्या लढाया लढायच्या, दुसऱ्या देशासोबत युद्ध लढायचे आणि भारतात जे काही बंड होते ते बंडाचं पण काय करायचं, दमन करायचं. तर याच्यासाठी म्हणजे बघा कशासाठी, तर भारतीय सेनेचा उपयोग युद्ध करण्यासाठी आणि विद्रोहाचं दमन करण्यासाठी पण काय करायचा असा हा पण एक उद्देश आहे ब्रिटिश सरकारचा. आणि इंग्लंडच्या सरकारवर ख्रिश्चन धर्मियाचा प्रभाव होता, हे पण आहे. त्यांना धर्मांतर करायचं होतं, भारतीय लोकांचं धर्मांतर करायचं होतं. का बरं यांनी भारतीय लोकांचं धर्मांतर करायचं होतं, तर बघा का जर भारतीय जनता ख्रिश्चन झाली तर हिंदू आणि मुस्लिम यांच्या तुलनात यांची जे तुलना केली का एक आपल्या भारत देशामध्ये जे काही आहे ना की जातीचं म्हणजे दोन एकसारखे जातीवाले आले तर त्यांचे वैचारिक चांगले राहतात, ते म्हणजे त्यांच्यात भावनिक एकात्मता निर्माण होते. तर यांचा पण असाच उद्देश होता का जर भारतीयांमधले लोक जर ख्रिश्चन झाले तर हिंदू आणि मुसलमानापेक्षा ब्रिटिश सरकारसोबत ते लोक कसे राहीन, जास्त एकनिष्ठ राहीन, भावनिक एकात्मकता राहीन यांच्यामध्ये, ठीक आहे ना. आणि ख्रिश्चन समाजाचे रीतिरिवाज पण काय होईल, दुसरं एक राहीन का ख्रिश्चन समाजाचे रीतिरिवाज इंग्लंडच्या लोकांसारखे होईल. भारतातले जो काही ख्रिश्चन समाज राहील त्यांचे रीतिरिवाज कोणासारखे होईल, मग इंग्लंडच्या लोकांसारखे होईल. त्यांचे जर इंग्लंडच्या लोकांसारखे राहील तर इंग्लंडचा माल काय करतील, ते जास्त खरेदी करतील आणि त्यामुळे त्यांना भारतात बाजारपेठ मिळेल, हा त्यांचा उद्देश होता. तर बघा असे प्रश्न हे जे मी तुम्हाला शिकवून राहिलो हे एक तर राज्यसेवा मेन्समध्ये येईल, नाहीतर मग UPSC मेन्सला तुम्हाला प्रश्न विचारणार, त्यावेळेस असे पॉईंट तुम्हाला लिहावं लागेल, ठीक आहे ना. तर बघा मी जे काही शिकवलं त्याचं शॉर्टमध्ये सांगतो की ब्रिटिश सरकारने भारताला जिंकण्याचा उद्देश काय होता, तर एक होता त्यांना पाहिजे होता टॅक्स, दुसरं होतं औद्योगिकरणामुळे भारताची गरज पडली, त्याच्यानंतर मग आहे गुंतवणुकीसाठी आणि रोजगारासाठी त्यांना भारताची गरज आहे, सेनेचा उपयोग करायचा आहे त्यांना, आणि ईसाई धर्म आणि पाश्चिमात्यकरण करणे हा त्यांचा उद्देश आहे. तर आपल्याला माहीत पडलं की ब्रिटिश सरकारने भारताला जिंकण्याचा उद्देश काय होता. ब्रिटिश सरकारचा भारताला जिंकण्याचा उद्देश काय होता, तर हे 5 उद्देश आहे की ह्या 5 उद्देशाच्या पूर्तीसाठी ब्रिटिश सरकारने भारताला जिंकलं. पण कोणाच्या माध्यमातून जिंकलं, तर ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून जिंकलं. तर जर मी शिकवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडलेले असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.